किती दिवस एकटीच काम करू, माझी टीम तर काहीच काम करत नाहीये. कसं त्याला बिल्डअप करू? किती प्रयत्न करते तरी सुद्धा मला एकटीलाच काम करावं लागते. इन्कम तर मल्टिप्लाय होतच नाहीये. काय करू अश्विनी मॅम, प्लीज फॉर्म्युला सांगा. डोंट वरी. सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक काय समजलं का? आजचा टॉपिक असं आहे की बरेच जण मला म्हणतात की मॅम मी एकटीच काम करतेय, माझी टीम तर कामच करत नाहीये. सॉन्ग नाही म्हणत आहे, बरोबर ते सांगते की खरंच आपली टीम काम करत नाही जर तुम्ही काम करत नसाल तर. एकटे काम करता म्हणजे असं नाहीये ना की फक्त एकटेच काम करत चालायचं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या टीमला डिसिप्लिन असं द्यावं लागेल, वातावरण तसं द्यावं लागेल, तेव्हा कुठे तुमची टीम बिल्डअप करेल. जर तुम्ही तुमच्या टीमला डिसिप्लिनच दिलं नाही तर कसं चालणार? त्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल जनरेटिव्ह ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून तुमची टीम बिल्डअप होणार. स्किल पैसामध्ये असे भरपूर सारे स्किल्समध्ये भरपूर सारे असे ट्रिक्स सांगितलेले आहेत, टिप्स सांगितलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला फोकसली काम करावं लागेल आणि मेन म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. स्किप केलात तर मी तुम्हाला कोणतेही ट्रिक सांगणार नाही. ते तुमची जबाबदारी आहे की तुम्ही शेवटपर्यंत बघसाल की नाही बघसाल, किंवा 2x मध्ये बघू शकता, असं काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचा टाइम पण तेवढा व्हॅल्युएबल आहे आणि माझा पण आहे, तुम्हाला सांगत आहे त्यासाठी. सो पहिले सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन टॉपिक्स पाहिजे असतील तर. आणि टीम बिल्डअप शिकायचं असेल ना तर पहिले स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर टीम तरी तुमच्यावर विश्वास कसा ठेवेल? बरोबर की नाही? त्यासाठी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की मी काय करू शकते किंवा काय करू शकतो, माझ्याने काय होईल जेणेकरून माझ्याकडे माझी टीम येईल, माझी व्हॅल्यू काय करेल, मी कशा प्रकारे व्हॅल्यू क्रिएट करेल जेणेकरून ते तुमची व्हॅल्यू करतील. आणि बघा, जर तुम्हाला तुमच्या मागे कोणाला तरी दौडवायचं असेल ना, भागवायचं असेल म्हणजे पळवायचं असेल ना, तर अगोदर तुम्हाला तुमची व्हॅल्यू त्या माणसासमोर क्रिएट करावी लागेल. तेवढं तुम्हाला काबिल बनवावं लागेल. जर तुम्ही म्हणसाल की या टीम मध्ये माझ्या मला रिस्पॉन्स द्या, मला रिप्लाय द्या, सॉरी फॉर दॅट, तर ते तुम्हाला रिप्लाय नाही देणार. ते तुम्हाला बोलणार सुद्धा नाही. ते काय म्हणतील, हे माझ्या मागे लागले, हे मला बोलतीये, हेच असं करतेय, हिलाच गरज आहे किंवा यालाच गरज आहे. सो नो, ही चूक नाही करायची. तुम्ही असं बना की ते तुमच्याकडे येतील, तुम्हाला क्वेश्चन करतील, ना की तुम्ही त्यांना बोलणार. 1-2 वेळेस बोललं तर ठीक आहे, ते तुमचं काम आहे. कारण की मी म्हटलं ना अगोदर, एक डिसिप्लिन लावणं खूप महत्वाचं आहे. एक टीम असेल ती क्वेश्चन करते की हे कसं का करतात काय नाही, तर त्याला सांगा असं करावं लागेल, असं करावं लागेल. स्टेटस मार्केटिंग करत नसेल तर त्याला म्हणावं लागेल स्टेटस मार्केटिंग कर, स्टेटस ठेवा, कन्सिस्टन्सी. कारण की एक लहान बाळ असते, त्याला सुद्धा माहित नसते की ब्रश का करायचा. त्याची मम्मी काय म्हणते, बाळा ब्रश कर, सकाळी उठ बाळा ब्रश कर, सकाळी उठ बाळा ब्रश कर, बरोबर की नाही? असं एक डिसिप्लिन तुम्हाला लावावं लागणार आहे. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक स्वतःचा एक छोटासा PDF बनवा की ज्यामध्ये तुमचे टीमचे रूल्स लिहिलेले असतील. टीमचे रूल लिहिल्यानंतर त्यांना पाठवा आणि ते बघायला सांगा आणि पूर्ण रीड करायला सांगा, जेणेकरून की ते बघतील आणि पूर्णपणे सपोर्ट तुम्हालाच करतील. ते सपोर्ट करतील. आणि सर्वात महत्वाचं, समजा ते वाचत नसतील ना, तर तुम्हाला एक मीटिंग ठेवायची. त्या मीटिंगमध्ये पूर्णपणे तुम्ही त्यांना समजून सांगणार की नेमकं काय करायचं असते, कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या असतात. अफिलिएट मार्केटिंग नेमकं शॉर्टकट नाहीये, त्यासाठी तुम्हाला मेहनत हे खूप गरजेचं आहे, इफिशियंट आहे. जेवढं तुम्ही एज्युकेशनसाठी तेवढा टाइम लावता, तेवढे वर्ष घालता, तेवढं तुम्ही इथे सुद्धा 6 महिने द्यावे लागणार तुम्हाला. मी पण तुम्हाला एकच सजेस्ट करते, जर तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर लर्निंग माइंडसेटने या. कारण लर्निंग माइंडसेट मधला यल जर काढला तर अर्निंग स्लूटली होईल. ठीक आहे? त्यासाठी लर्निंग इज मोस्ट इम्पॉर्टंट, लर्निंग माइंडसेट इज मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमच्याकडे लर्निंग करण्याची क्षमताच नसेल तर सॉरी फॉर दॅट, त्यामध्ये कोणताही मेंटर तुमची हेल्प करणार नाही. ठीक आहे? त्यासाठी तुम्हाला तेवढं मेहनती बनावं लागेल. आम्ही तर आहोत. जर तुम्ही मेहनत करायला तयार आहोत तर आम्ही पूर्ण मेंटर्स तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत. स्किल पैसामध्ये भरपूर सारे ट्रेनिंग अशा अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्ही स्वतः तिथे पुढे जाणार. आणि मोस्ट ऑफ पीपल्स हा विचार करतात की जसं मेंटर सांगेल तसंच. कधी कधी मेंटर पण एक माणूसच आहे ना, त्याचे पण भरपूर सारे प्रॉब्लेम असतात. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा की त्यांची पण एक व्हॅल्यू आहे, त्यांचं पण जीवन आहे. तर बार त्यांना कॉल करणं पण हे टाळा तुम्ही. ते तुमची पण चूक होते, त्यामुळे ते मेंटर तुम्हाला ब्लॉक करतो आणि एकतर तुम्हाला सोडतो. त्यासाठी तुम्ही पण त्यांची व्हॅल्यू करायला करा, म्हणजे तेव्हाच ते तुम्हाला हेल्प करते.
तर स्किल पैसामध्ये असे भरपूर सारे ट्रिक्स अँड टिप्स दिले जातात. जर तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये ड्रॉप करा. तुम्हाला जे वाटत असेल, इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. अजून मी नवीन नवीन टॉपिक्स आणते तेव्हा माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला मी चालू करते तुमच्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं, मी खरंच सांगते, माझा कॉन्फिडन्स लेवल बिलकुल नव्हता, पण सगळं स्किल पैसामुळे पॉसिबल झालंय आणि आज मी तुमच्यासमोर बोलते. तुम्हाला पण अशी स्किल जनरेट करायची असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी जॉईनिंग लिंक सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला त्या जॉईनिंग लिंकवर क्लिक करायचं. तुम्हाला जो पण अफोर्डेबल कोर्स निवडायचा आहे, व्हिडिओ एडिटिंग वगैरे जे पण असेल ते तुम्ही ते घ्या, परचेस करा आणि इतरांना सुद्धा प्रमोट करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमिशन भेटेल. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.